एकेकाळी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वाघांची संख्या वाढण्यासाठी वन विभागासह केंद्र सरकार अनेक दशकांपासून प्रयत्नरत आहे। याचे सकारात्मक परिणाम दिसत असून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दरवर्षी वाघांची संख्या वाढतच आहे आणि आता ही संख्या तब्बल 85 वर पोहोचली आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र संख्येत सातत्याने वाढ होत आहे। उपलब्ध नोंदीनुसार 2022 मध्ये 56 वाघ, 2023 मध्ये 67, 2024 मध्ये 73 तर 2025 मध्ये 85 वाघांची नोंद झाली। ही वाढ मेळघाटातील समृद्ध वन परिसंस्था, भक्ष्य प्राण्यांची उपलब्धता आणि वन विभागाच्या प्रभावी संरक्षण व्यवस्थेचं प्रतीक मानलं जातं। 29 जुलै रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हा व्याघ्र संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याचा आणि निसर्ग संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्याचा दिवस आहे। मात्र वाढती व्याघ्र संख्या ही अभिमानाची बाब असली तरी त्याचबरोबर मानव आणि वन्यजीव यांच्यात सुरक्षित सहअस्तित्व राखणं अधिक महत्त्वाचं ठरत आहे। मेळघाटच्या जंगलालगत राहणारे नागरिक, शेतकरी, गुराखी, वन उपसंचालक आणि जंगल परिसरात जाणारे पर्यटक यांनी अधिक सतर्कता बाळगणं आवश्यक आहे। तर जंगल परिसरात संशयास्पद हालचाल किंवा वन्य प्राण्यांशी संबंधित घटना आढळल्यास त्वरित वन विभागाला माहिती द्यावी असं आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे।